मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, लेक्चर नंबर 4. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? शेप ऑफ मिनिस्कस, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिनिस्कस असेल, कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल, कॉन्व्हेक्स मिनिस्कसच्या मागचं रिझन असेल किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कसच्या मागचं रिझन आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचे. ठीक आहे. इन द लास्ट लेक्चर वी वेर डिस्कस अबाउट सरफेस टेन्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन बद्दल पाहिलं होतं. सरफेस टेन्शन, tension of the surface film of the liquid which is caused by the attraction of particle in the surface layer by the bulk of liquid which is tends to minimize the surface area. लिक्विडचा जो सरफेस आहे, सरफेस फिल्म वरती जे काही मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल वरती एक प्रकारचा फोर्स असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्यामुळे तो सरफेस फिल्म, सरफेस लेयर, लिक्विडचा सरफेस लेयर एका स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं बिहेवियर करतो. दॅट इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. आणि आपण पाहिलं होतं, आता सपोज हे फिसेल आहे, सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये मी लिक्विड भरलेलं आहे. तर ही XY ची लाईन असणार आहे विच इज सेपरेटेड एअर मिडियम अँड लिक्विड मिडियम. सपोज लिक्विड वॉटर आहे, ही XY लाईन ह्या एअर मिडियमला आणि वॉटर मीडियमला सेपरेट करते अँड दॅट इज कॉल्ड ॲज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे, पण एकदा तुम्हाला रिवाइंड करूयात आपण. ठीक आहे. मग या सरफेस फिल्मवरती जे काही मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलवरती फोर्स असणार आहे सरफेस टेन्शन. आणि लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं तो सरफेस टेन्शन हा फोर्स कसा असतो? ॲक्ट्स tangentially to the free surface of liquid. ह्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला तो कसा असणार आहे? टँजेन्शियली, म्हणजे असा. हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड, त्याला हा सरफेस टेन्शन हा फोर्स कसा असणार आहे? टँजेन्शियली. आता लिक्विडच्या सरफेसवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सवरती नेट फोर्स कुठे असणार आहे? डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार आहे. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं. हा जर मी मॉलिक्यूल घेतला ना, ह्याच्यावरती नेट फोर्स कुठे असणार आहे? डाऊनवर्ड डिरेक्शननी. नेट फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनने असणार आहे. मग त्या नेट फोर्सला हा सरफेस टेन्शन काय झाला? परपेंडिक्युलर. मग सेकंड, सरफेस टेन्शन इज परपेंडिक्युलर टू द नेट फोर्स. 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर, जो सरफेस टेन्शन आहे जो लिक्विडच्या सरफेस फिल्मवरती असतो, लिक्विडच्या सरफेस लेअरवरती असतो, लिक्विडच्या सरफेस लेअरवरती जे काही मॉलिक्युल्स आहे त्यांच्यावरती जो फोर्स असतो सरफेस टेन्शन हा कसा असतो? ॲक्ट्स टँजेन्शियली टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके. अँड सेकंड, परपेंडिक्युलर टू द नेट फोर्स. हा नेट फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनला, त्याला काय झाला? परपेंडिक्युलर. सपोज फ्री सरफेस ऑफ लिक्विड असा आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड असा आहे, तर सरफेस टेन्शन त्याला टँजेन्शियली असणार आहे. सरफेस टेन्शन हा फोर्स त्या फ्री सरफेसला टँजेन्शियली असणार आहे. फ्री सरफेस ऑफ लिक्विड असं असेल तर सरफेस टेन्शन त्याला टँजेन्शियली असणार आहे. ओके. आपल्याला पाहिजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जर आपण हे केलं, एक बिकर घेतला आणि त्या बिकरमध्ये वॉटर टाकलं, कोणतं तरी लिक्विड टाकलं, आपण कन्सिडर करू तर वॉटर टाकलं, तर ह्याच्यामध्ये वॉटर फिलअप केलं, तर तुम्ही जर नीट पाहिलं हा बिकर ग्लासचा आहे,
तुम्ही जर नीट पाहिल्याच्या एंडला तर याचा शेप असा असणार आहे. असा शेप असणार आहे. एक ग्लासचा बिकर घेतला आणि त्याच्यामध्ये जर वॉटर टाकलं ना, त्या वॉटरचा शेप असा असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा बिकर, त्या वॉटरचा शेप असा झाला असेल. ठीक आहे, आता हा तुमचा फ्री सरफेस ऑफ लिक्विड झाला. इथं जर टँजंट टाकली तर हा जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो अँगल असणार आहे त्याला म्हणणार आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे झालं. आता इथे हा शेप असा झाला. ठीक आहे, तर इथं जर मी टँजंट टाकली म्हणजे हा अँगल थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा जो अँगल असणार आहे तो असणार आहे ॲक्यूट अँगल. पाहूनच आपल्याला दिसतंय त्याच्याकडे ॲक्यूट अँगल म्हणजेच लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, आणि हा जो शेप तयार झालाय ना, हा शेप तयार झालाय दॅट इथे पण काढलेलं आहे पहा. याला म्हणतो आपण कॉन्केव मिनिस्कस. स्पेलिंग चुकलं असेल कदाचित मिनिस्कसचं. कॉन्केव मिनिस्कस हा शेप तयार होणार आहे त्याला म्हणणार कॉन्केव मिनिस्कस. ओके, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जर लेस दॅन 90 असेल म्हणजेच ॲक्यूट अँगल असेल तर तो कॉन्केव मिनिस्कस असणार आहे. आता सपोज तोच बिकर घेतला तुम्ही ग्लासचा आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं, पण ह्यावेळेस वॉटर नाही टाकलं, त्याच्यामध्ये काय टाकली मर्क्युरी. त्याच्यामध्ये मर्क्युरी टाकली तर त्या मर्क्युरीचा शेप तुम्हाला असा काहीतरी दिसेल. असा दिसेल पहा. म्हणजे या पद्धतीने हा आपला बिकर असा. मग इथे ह्या कॉर्नरसाठी हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड झाला. इथं जर तुम्ही टँजंट टाकली तर हा जो इंटरनल अँगल असणार आहे तो असणार आहे आपल्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा इथे असा. आणि हा अँगल आपल्याला पाहूनच कळतंय की हा काय आहे ऑप्टोस अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि तो हा जो मिनिस्कस तयार होणार आहे ना, हा जो मिनिस्कस तयार होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स मिनिस्कस. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कोणत्या केसमध्ये? ग्लास मर्क्युरी केसमध्ये. आणि इथे काय ग्लास वॉटर केसमध्ये. म्हणजे साहजिक आहे ॲक्यूट अँगल असेल तर तो असणार आहे कॉन्केव मिनिस्कस आणि ऑप्टस अँगल असणार आहे तर तो असणार आहे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. MCQ विचारू शकतात तुम्हाला. ॲक्यूट अँगल कॉन्केव मिनिस्कस, ऑप्टस अँगल कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेणार आहे ना तो आपण इंटरनली आतमधला अँगल घेणार आहे. हा बाहेरचा अँगल नाही घेणार आहे. हा अँगल नाही घेणार. कोणता अँगल घेणार आहे? आतमधला. इथे पण आपण हा अँगल नाही घेतला, बाहेरचा नाही घेतला. कोणता घेतलाय? आतमधला. ठीक आहे. अँगल बिटवीन द टँजंट ड्राउन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड मेजर इनसाइड द लिक्विड. फ्री सरफेस वरती जर तुम्ही टँजंट टाकली तर ते टँजंट आणि तो सरफेस ऑफ सॉलिड त्याच्यामधला आतमधला अँगल हा असणार आहे तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याचप्रमाणे इथे पण. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्टची आपण डेफिनेशन लिहू शकतो. अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of
free surface of liquid and surface of solid measure inside the liquid called as angle of contact. The angle between tangent round to the free surface of liquid, इथं झाला हा फ्री सरफेस, त्याच्यावरती टँजंट टाकली. द अँगल बिटवीन टँजंट राउंड टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड मेजर इनसाइड द लिक्विड, आतमधला जो अँगल असणार आहे लिक्विडच्या आतमधला, दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग ह्याच डायग्राम इथे काढल्यात. एक हे घेतलं, काय घेतलं आपण, सिलेंडर घेतला, त्याच्यामध्ये वॉटर फिलअप केलं, कोणतंही लिक्विड असेल सपोज वॉटर फिलअप केलं, आणि त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब डीप केली ग्लासची. हे जर वॉटर असेल आणि टेस्ट ट्यूब ग्लासची असेल तर इथं जो मिनिस्कस तयार होणार आहे इथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. ठीक आहे. इथे टँजंट टाकली तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. त्याचप्रमाणे या साईडला, आणि हा जो अँगल असणार आहे तो असणार आहे मिनिस्कस असणार आहे, कॉनकेव मिनिस्कस, जसं आपण खाली पाहिलं इथे. आता एक सिलेंडर घेतला, त्याच्यामध्ये मर्क्युरी टाकली आणि हे डीप केलं. काय डीप केलं, ग्लास ट्यूब. तर इथं जो मिनिस्कस तयार होणार आहे ना हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस होणार आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आणि हा जो इथं टँजंट टाकली फ्री सरफेस ऑफ लिक्विडला, तर हा जो अँगल असणार आहे दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता आपल्याला ह्याच्या मागचं रिझन पाहायचं आहे. हा जो मिनिस्कस तयार होतोय मग तो कॉन्केव्ह मिनिस्कस असेल किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल, ह्याच्या मागचं रिझन आपल्याला शोधायचं आहे. ओके. इथपर्यंत समजलं असेल. नाउ सी हिअर, शेप ऑफ द मिनिस्कस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजलं असेल. शेप ऑफ द मिनिस्कस, जे काय आपण मिनिस्कस पाहिले, मग तो कॉन्केव्ह मिनिस्कस असेल, कॉन्केव्ह मिनिस्कस असेल किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल, त्याच्या मागचं आपल्याला रिझन शोधायचं आहे. तो मिनिस्कस कसा तयार होतो, पहिल्यांदा आपल्याला पाहिजे आहे कॉन्केव्ह मिनिस्कस. कॉन्केव्ह मिनिस्कस मीन्स अँगल असणार आहे कोणता, ऑफकोर्स ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन असणार आहे ना ते कॉम्बिनेशन असणार आहे प्युअर वॉटर अँड प्युअर ग्लास. कॉन्केव्ह मिनिस्कस हवा असेल आपल्याला तर आपल्याकडे प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास पाहिजे, तर आपल्याकडे कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होऊ शकतो. म्हणजेच याच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स किंवा adhesive force which is greater than cohesive force, very important. कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजेच ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होण्यासाठी, तयार करण्यासाठी, कॉन्केव्ह मिनिस्कससाठी जे आपलं कॉम्बिनेशन असणार आहे ना तर ते असणार आहे प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास. म्हणजे ग्लास घेतलं आणि त्याच्यामध्ये प्युअर वॉटर टाकलं तर तुम्हाला कॉन्केव्ह मिनिस्कस दिसणार आहे. आता ग्लास, प्युअर ग्लास आणि वॉटर किंवा वॉटरच्या जागी तुम्ही केरोसिन पण घेऊ शकता. केरोसिनमध्ये आणि ग्लासमध्ये त्या पण मध्ये कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होणार आहे. आता याच्यामध्ये प्युअर वॉटर आणि ग्लासमध्ये adhesive फोर्स जास्त आहे. adhesive फोर्स जास्त आहे. adhesive फोर्स म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स. म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल सॉलिडला जास्त स्टिक होणार आहेत. वॉटरच्या मॉलिक्यूलला
स्टिक होण्यापेक्षा त्या ग्लासला जास्त स्टिक होणार आहे, म्हणजेच अडेझिव्ह फोर्स जास्त असणार आहे वॉटरमध्ये आणि सॉलिडमध्ये. वॉटरमध्ये आणि ग्लासमध्ये अडेझिव्ह फोर्स जास्त आहे. अडेझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्स. ठीक आहे. आता पहा, हा आपला ग्लास बिकर आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर टाकलं, तर याला झूम केलं तर हा ग्लासचा पार्ट, म्हणजे ह्याला म्हणूयात आपण ग्लास, आणि हे वॉटर. ह्याला जर झूम केलं आपण तर ग्लास सॉलिड लिक्विड सॉलिड ग्लास लिक्विड वॉटर. आपण हा एक मॉलिक्यूल घेतला कॉर्नरचा, तर हा त्या मॉलिक्यूलसाठी असणार आहे काय असणार आहे, स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतं, त्या मॉलिक्यूलचा एरिया. हा मॉलिक्यूल घेतला आपण कॉर्नरचा आणि त्याच्या हा स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता त्या स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्सचा हा पार्ट सॉलिडमध्ये ग्लासमध्ये, 1/4 पार्ट वॉटरमध्ये आणि 1/4 पार्ट एअरमध्ये. आता ग्लास वॉटरमध्ये फोर्स असणार आहे कोणता, अडेझिव्ह फोर्स. मग तो आपण तो कोणत्या डायरेक्शनने असणार आहे, या डायरेक्शनने. ह्या पॉइंटला त्या मॉलिक्यूलला नाव देऊयात आपण ए आणि हा पी, अडेझिव्ह फोर्स. बरोबर ना. हा पार्ट त्याच्याबरोबर सेंटरमधून मी अडेझिव्ह फोर्स ड्रॉ केला. कोहेझिव्ह फोर्स असणार आहे. कोहेझिव्ह फोर्स म्हणजे लिक्विडचे मॉलिक्यूल त्याच्यावरती लावणारे, लिक्विडचे मॉलिक्यूल हे आणि हे त्याच्यावरती फोर्स लावणारे कोहेझिव्ह फोर्स जवळपास 45 डिग्री अँगल्समध्ये, नियरली 45 डिग्री अँगल्समध्ये. आणि हा असणार आहे कोहेझिव्ह फोर्स, AC हा कोहेझिव्ह फोर्स. आता एअरचे मॉलिक्यूल पण त्या वॉटरच्या मॉलिक्यूलवरती अडेझिव्ह फोर्स लावणार आहे, पण एअरचे मॉलिक्यूल त्याची डेन्सिटी कमी आहे आणि त्याच्यामुळे जो अडेझिव्ह फोर्स असणार आहे एअर आणि त्या वॉटर मॉलिक्यूलमधला तो निग्लिजिबल असणार आहे आणि तो आपण निग्लेक्ट केला. अजून एक फोर्स असणार आहे त्या वॉटरच्या मॉलिक्यूल, त्याचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट, पण ते पण निग्लिजिबल असणार आहे कारण त्याचं वेट मास निग्लिजिबल आहे. त्यामुळे तो पण फोर्स आपण काय केला, वेट निग्लिजिबल केलं. मग राहिला कोणता फोर्स, अडेझिव्ह फोर्स ग्लास आणि वॉटर मॉलिक्यूलमधला आणि कोहेझिव्ह फोर्स वॉटर मॉलिक्यूलमधला. पण आपण इथं लिहिलंय काय, अडेझिव्ह फोर्स जास्त आहे कोहेझिव्ह फोर्सपेक्षा. म्हणजेच ह्या दोघांचा जर आपण रिझल्टंट काढला तर तो ऑफकोर्स ग्लासमध्ये येणार आहे. ह्या दोघांचा जर आपण रिझल्टंट काढला ना तर तो ग्लासमध्ये येणार आहे. ठीक आहे, असा काढूयात आपण, तो ग्लासमध्ये येणार आहे. ह्याचा जर रिझल्टंट काढला तर तो ग्लासमध्ये येणार आहे. मग ह्याला म्हणूयात AR रिझल्टंट. आता नोटेशन लिहूयात, AP म्हणजे अडेझिव्ह फोर्स, AC कोहेझिव्ह फोर्स. एक्झाममध्ये तुम्ही कंप्लीट लिहायचं, कोहेझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्यूल, अडेझिव्ह फोर्स बिटवीन वॉटर अँड ग्लास मॉलिक्यूल, आणि AR नेट फोर्स किंवा रिझल्टंट. ठीक आहे, AR हा काय असणार आहे, रिझल्टंट. आपण इथं जर ठीक आहे, किंवा पॅरलग्राम आपण यूज केला, AC ला पॅरल हा आणि AP ला पॅरल हा, तर आपल्याला हा AR मिळाला रिझल्टंट. ठीक आहे, पॅराग्राम लॉ यूज केला आपण.
तर AR हा रिझल्टंट मिळाला आपल्याला. आणि तो कशामध्ये मिळाला? ग्लास म्हणजे मध्ये सॉलिडमध्ये. इथं मग असे सांगितलं तुम्हाला ह्याच्यावरती नेट फोर्स कुठे? डाऊनवर्ड डिरेक्शनने, त्याला परपेंडिक्युलर आहे सरफेस टेन्शन. इथं नेट फोर्स कुठे आहे? सॉलिडमध्ये. मग त्याला परपेंडिक्युलर आपला सरफेस टेन्शन हा फोर्स असणार आहे, जसा इथं होता. मग ह्याला परपेंडिक्युलर म्हणजेच तो असा असणार आहे. त्याला परपेंडिक्युलर, नेट फोर्सला परपेंडिक्युलर. ठीक आहे, नेट फोर्सला परपेंडिक्युलर, फ्री सरफेसला टँजेन्शियल. मग हे लिक्विड इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी काय होतं? ह्याच्यावरती असे काय होतात? क्रिप्स होतात. म्हणजे हा लिक्विडचा सरफेस आहे आणि हा आपला सरफेस टेन्शन, बरोबर. त्याच्यावरती हे मॉलिक्युल्स काय होतात? असे क्रिप्स होतात. त्याचप्रमाणे या साईडला आणि त्या लिक्विडचा शेप बनतो कसा? कॉन्केव मिनिस्कस. याप्रमाणे त्याच्यावरती मॉलिक्युल्स क्रिप्स होणार आहे. त्याचप्रमाणे इकडे मॉलिक्युल्स हे काय होणार आहे? क्रिप्स होणार आहे. कारण इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी. इक्विलिब्रियम स्टेटमध्ये कधी असणार आहे? नेट फोर्सला परपेंडिक्युलर, सरफेस टेन्शन हा फोर्स नेट फोर्सला परपेंडिक्युलर आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल. इथं पहा, आता हा झाला फ्री सरफेस ऑफ लिक्विड, त्याला सरफेस टेन्शन झाला टँजेन्शियल आणि नेट फोर्सला परपेंडिक्युलर. म्हणून ही झाली त्याची इक्विलिब्रियम स्टेट. आणि इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी हे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्या सॉलिडवरती काय होतात? ग्लासवरती क्रिप्स होतात. आणि त्याच्यामुळे त्याचा जो शेप होतो तो असतो कॉन्केव मिनिस्कस. ओके. समजलं नसेल तर पहा, हा आपला ग्लासचा बिकर होता. हे मॉलिक्युल्स होते वॉटरचे सरफेसवरती. हे सरफेसवरती मॉलिक्यूल होते. ह्याचा नेट फोर्स कुठे आला? सॉलिडमध्ये. ओके, हा आला रिझल्टंट सॉलिडमध्ये. मग त्या रिझल्टंटला सरफेस टेन्शन काय असणार आहे? परपेंडिक्युलर. ओके, पण सरफेस टेन्शन हा काय आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल. म्हणून हे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी हे मॉलिक्यूल काय होणार आहे? याच्यावरती क्रिप्स होणार आहे. आता सरफेस टेन्शन काय झालं? त्याला त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल आणि रिझल्टंटला परपेंडिक्युलर. ठीक आहे. नेक्स्ट आहे शेप ऑफ द मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणजे ऑप्टोस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ह्याच्यामध्ये ऑप्टोस अँगल म्हणजेच कॉन्व्हेक्स मिनिस्कससाठी जे काही कॉम्बिनेशन असणार आहे ते असणार आहे ग्लास आणि मर्क्युरी. ग्लास मर्क्युरीमध्ये कोहेजिव्ह फोर्स जास्त असणार आहे ॲडेझिव्हपेक्षा. म्हणजे जे काही मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाला स्टिक करणं जास्त पसंत करणार आहेत. ग्लास मॉलिक्युलला स्टिक होण्यापेक्षा ते एकमेकाला जास्त स्टिक होणार आहे. म्हणजेच मर्क्युरीच्या मॉलिक्युलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजेच कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे ॲडेझिव्हपेक्षा. मग तेच आपण केलं. एक बिकर घेतला, त्याच्यामध्ये मर्क्युरी टाकली. बिकर ग्लासचा आहे. मग इथे ग्लास, मग ह्याला झूम केलं तर आपल्या इथं दिसणार ग्लास आणि इथे मर्क्युरी. लिक्विड कोणतं असणार आहे? मर्क्युरी. सेम इथे एक मॉलिक्यूल घेतला, हा त्याचा स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. सेम मगाच्या सारखंच त्याचा हाफ पार्ट्स ग्लासमध्ये. मग त्याच्यावरती इकडून जो फोर्स असणार आहे तो असणार आहे विच फोर्स? तो फोर्स असणार आहे, मॉलिक्यूलला नाव दिलं AP. AP हा काय असणार आहे? ॲडेझिव्ह फोर्स. सिमिलरली 45 जवळपास 45 डिग्रीमध्ये कोहेजिव्ह फोर्स असणारे AC.
कोहेजिव्ह फोर्स, नेट कोहेजिव्ह फोर्स सेम. आता पहा, काढूयात आपण. आता ह्याचा रिझल्टंट आहे ना, कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे, त्यामुळे ह्याचा रिझल्टंट तो कशामध्ये येणार आहे? ऑफकोर्स लिक्विडमध्ये येणार आहे. मगाशी रिझल्टंट कशामध्ये आला होता? सॉलिडमध्ये, कारण तिथे ॲडजिव्ह फोर्स जास्त होता. आता मर्क्युरीच्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे ह्या दोघांचा रिझल्टंट कशामध्ये येणार आहे? लिक्विडमध्ये येणार आहे. मग पॅरलोग्राम लॉ यूज केला आपण, तर ह्याला पॅरल, ठीक आहे. त्याचा रिझल्टंट ए आर हा कोहेजिव्ह फोर्स, रिझल्टंट कशामध्ये आला? लिक्विडमध्ये, ठीक आहे. मग आता रिझल्टंटला आपला सरफेस टेन्शन काय असणार आहे? परपेंडिक्युलर. रिझल्टंटला सरफेस टेन्शन परपेंडिक्युलर असणार आहे. आणि इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी हे जे मॉलिक्युल्स असतात इथले लिक्विडचे, ते त्याच्यावरती काय होणार आहे? असे क्रिप्स होणार आहेत. त्याचप्रमाणे इकडे, आणि याचा जो शेप असणार आहे तो असणार आहे असा, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. म्हणजे हे आपलं ग्लास, याच्यामध्ये आपण टाकले मर्क्युरी, हा आला त्याचा रिझल्टंट, त्याला सरफेस टेन्शन परपेंडिक्युलर, आणि सरफेस टेन्शन रिझल्टंटला परपेंडिक्युलर, आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल. मग इथे फ्री सरफेस ऑफ लिक्विड इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येण्यासाठी याच्यावरती काय होणार आहे? क्रिप्स होणार आहेत अशा पद्धतीने. त्याचप्रमाणे इकडे पण, आणि हा त्याचा शेप तयार होणार आहे कॉन्व्हेक्स मेनिस्कस. इकडे पण असा सरफेस टेन्शन फोर्स असणार, आणि हा जो शेप तयार होणार आहे कॉन्व्हेक्स मेनिस्कस, ठीक आहे. कॉन्व्हेक्स मेनिस्कस कधी तयार होणार? जेव्हा आपण कॉम्बिनेशन घेणार ग्लास आणि मर्क्युरीचं, म्हणजेच कोहेजिव्ह फोर्स जास्त असणार आहे ॲडेजिव्हपेक्षा. कॉन्व्हेक्स मेनिस्कस म्हणजे जो अँगल असणार आहे तो कोणता असणार आहे? ऑप्टस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, ठीक आहे. आपण कॉन्केव्ह मेनिस्कस पाहिला, कॉन्व्हेक्स मेनिस्कस पाहिला. कॉन्केव्ह मेनिस्कसमध्ये ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जो थिटा असणार आहे तो ॲक्यूट अँगल असणार आहे, आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते वेट्स करणार आहे सॉलिडला, म्हणजे लिक्विड सॉलिडला चिकटणार आहे. नंतर पहिलं कॉन्व्हेक्स मेनिस्कस, त्याच्यामध्ये ऑप्टस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा ऑप्टस होता, आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे विच डज नॉट वेट्स द सॉलिड, म्हणजे जे लिक्विड होतं मर्क्युरी ते सॉलिडला स्टिक होत नव्हतं, म्हणजेच कोहेजिव्ह फोर्स त्याच्यामधला जास्त होता. कॉन्व्हेक्स मेनिस्कसमध्ये लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. आता आपल्याला पाहिजे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच थिटा झिरो. थिटा काय असणार आहे? झिरो. पहा आता ह्याच्यामध्ये जे लिक्विड असणार आहे, लिक्विड कंप्लीटली वेट्स द सॉलिड. लिक्विड कंप्लीटली वेट्स द सॉलिड म्हणजेच प्युअर ग्लास अँड प्युअर वॉटर. हेच एक्झाम्पल आपण मागाशी सांगितलं होतं ना कॉन्केव्ह मेनिस्कसमध्ये. कॉन्केव्ह मेनिस्कसमध्ये हेच एक्झाम्पल सांगितलं होतं नाही का, प्युअर ग्लास आणि प्युअर वॉटर. तर हे एक्झाम्पल ह्याचं आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं. कॉन्केव्हसाठी आपण घेऊ शकतो वॉटर आणि ग्लास, प्युअर नसलं तरी चालेल. वॉटर आणि ग्लास एक्झाम्पल कशाचं झालं? कॉन्केव्ह मेनिस्कसचं. आणि झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं काय म्हणू शकतो आपण? प्युअर ग्लास अँड प्युअर वॉटर.
म्हणजे लिक्विड पूर्णपणे सॉलिडला वेट्स होणार आहे, म्हणजेच प्युअर ग्लास अँड प्युअर वॉटर. मगाशी जे काय सांगितलं मी कॉन्केव्ह मिनिस्कससाठी हे जे एक्झाम्पल होतं, तर कॉन्केव्ह मिनिस्कससाठी तिथे करेक्शन करायचं ग्लास अँड वॉटर. तर नंतर मी सगळं तुम्हाला हे लिहून देतो. ठीक आहे, इकडे आपला ग्लास असणार आहे प्युअर ग्लास, आणि हे असणार आहे आपलं वॉटर किंवा लिक्विड वॉटर. हे ते आपण मॉलिक्यूल घेतला, त्याचा हा स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता जे लिक्विड आहे ते सॉलिडला कम्प्लिटली वेट्स होणार आहे पूर्णपणे, म्हणजे जो ॲडझिव्ह फोर्स असणार आहे विच इज ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्सपेक्षा ॲडझिव्ह फोर्स खूप जास्त असणार आहे, म्हणजे कोहेझिव्ह फोर्स नसल्यातच जमा आहे, निग्लिजिबल. मग इथं जो मॉलिक्यूल आहे ह्याच्यावरती ॲडझिव्ह फोर्स या साईडने असणार आहे, तर मॉलिक्यूलला नाव दिलं ए आणि हा पी ॲडझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्स जवळपास निग्लिजिबल असणार आहे, एफ सी इज निग्लिजिबल, झिरोच्या बरोबर असणार आहे. मग हाच झाला आपला रिझल्टंट. कोहेझिव्ह फोर्स नाही, दुसरा फोर्स नाहीच आहे, मग हाच झाला आपला रिझल्टंट, पण हाच झाला. मग रिझल्टंटला सरफेस टेन्शन काय असणार आहे, परपेंडिक्युलर. रिझल्टंटला सरफेस टेन्शन परपेंडिक्युलर, म्हणजे असा. मग आता पहा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झाला, 0. हे सरफेस टेन्शन म्हणजेच काय, टँजंट. द अँगल बिटवीन टँजंट राउंड टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड मेजर इनसाइड द लिक्विड. ह्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर सरफेस टेन्शन. पण फ्री सरफेसला कसं आहे, टँजेन्शियल. पण आता फ्री सरफेस कसा असणार याला, हे मॉलिक्यूल याच्यावरती अशी क्रिप्स होणार आहे. म्हणजे पहा, हा बिकर घेतला, ठीक आहे, हा बिकर घेतला, त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे, वॉटर असेल, प्युअर वॉटर, ते भरलं. तर ह्याच्यावरती नेट फोर्स असणार, इथं जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती नेट फोर्स हा असणार आहे, त्याला सरफेस टेन्शन परपेंडिक्युलर, म्हणजे असा. मग हे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी हे जे मॉलिक्यूल आहे ह्याच्यावरती काय होतात, क्रिप्स होतात 90 डिग्रीमध्ये. मग ह्या मॉलिक्यूलला हा सरफेस टेन्शन काय झाला, परपेंडिक्युलर, सॉरी, हा सरफेस टेन्शन, हे मॉलिक्यूल त्याच्यावरती जे क्रिप झालेत ना सॉलिडवरती, त्याला सरफेस टेन्शन टँजेन्शियल आणि रिझल्टंटला परपेंडिक्युलर. त्यामुळं हा अँगल किती असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. हा जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे, 0 डिग्री. द टँजंट राउंड टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड मेजर इनसाइड द लिक्विड. हा अँगल किती असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. कोणत्या केसमध्ये, जेव्हा लिक्विड, प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास असणार आहे. समजलं असेल ना. हा जर आपला बिकर आहे ग्लासचा, आणि त्याच्यामध्ये हे मॉलिक्युल्स आहेत सरफेसवरचे, ठीक आहे, हे सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत. रिझल्टंट फोर्स हा झाला, सरफेस टेन्शन त्याला परपेंडिक्युलर, आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल. मग इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी हे जे मॉलिक्युल्स आहेत ते ह्याच्यावरती काय होणार आहे, क्रिप्स होणार आहे, जेणेकरून सरफेस टेन्शन फ्री सरफेस ऑफ लिक्विडला काय राहणार आहे, टँजेन्शियल. हे मॉलिक्युल्स सरफेस टेन्शन काय झाला त्याला टँजेन्शियल, आणि नेट फोर्सला काय झाला, परपेंडिक्युलर. मग ह्या केसमध्ये अँगल किती असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. थिटा काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री. ओके. तर पहा, आता आपण कोणकोणत्या कंडिशन पाहिल्या. शेप ऑफ मेनिस्कसमध्ये फर्स्ट पाहिला आपण मेनिस्कस, कोणता, कॉन्केव्ह मेनिस्कस. कॉन्केव्ह मेनिस्कस म्हणजेच अँगल कोणता, ॲक्यूट अँगल. कॉन्केव्ह मेनिस्कस म्हणजे ॲक्यूट अँगल. त्याच्यामध्ये नेट फोर्स असायचा, तो कशामध्ये असायचा, नेट फोर्स सॉलिडमध्ये असायचा. नेट फोर्स सॉलिडच्या साईडला यायचा.
आणि कॉन्केव्ह मिनिस्कससाठी जे आपण कॉम्बिनेशन पाहिलं ते कॉम्बिनेशन होतं केरोसिन अँड ग्लास किंवा वॉटर अँड ग्लास. आणि ह्याच्यामध्ये जो ॲडझिव्ह फोर्स होता विच इज ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्स. जे लिक्विड होतं विच वेट्स द सॉलिड. जे लिक्विड असायचं ते सॉलिडला स्टिक व्हायचं. नंतर आपण पाहिला कॉन्व्हेक्स मिनिस्कस. त्याच्यामध्ये अँगल असायचा ऑप्टूस अँगल. नेट फोर्स जो की लिक्विडमध्ये यायचा. कॉम्बिनेशन होतं मर्क्युरी अँड ग्लास. मर्क्युरी अँड ग्लास ह्याच्यामध्ये जो कोहेझिव्ह फोर्स होता म्हणजेच FC विच इज ग्रेटर दॅन ॲडझिव्ह फोर्स. अँड लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. जे लिक्विड होतं ते सॉलिडला चिटकत नव्हतं. लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. तिसरे पाहिले आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. थिटा 0 डिग्री. त्याच्यामध्ये नेट फोर्स होता. नेट फोर्स हॉरिझॉन्टली. नेट फोर्स कसा होता हॉरिझॉन्टली. बरोबर ना. म्हणजे जे लिक्विड होतं ते पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲडझिव्ह फोर्स खूप जास्त होता आणि तो सगळा या साईडला असायचा आणि तोच काय असायचा नेट फोर्स. म्हणजेच असा होता ना. म्हणजे नेट फोर्स काय झाला हॉरिझॉन्टली. कॉम्बिनेशन काय प्युअर वॉटर अँड ग्लास. ह्याच्यामध्ये ॲडझिव्ह फोर्स होता विच इज ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्स. इथे जे लिक्विड होतं इथं जर मॉलिक्यूल असणारे कोहेझिव्ह फोर्स निग्लिजिबल होता आणि ह्या मॉलिक्यूलवरती जो काय असणार आहे तो सगळा काय होता ॲडझिव्ह फोर्स होता. आणि हाच काय असणार आहे त्याचा नेट फोर्स असणार आहे. ठीक आहे. लास्टच्या कंडिशनमध्ये लास्टची कंडिशन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. थिटा 90 डिग्री पाहिजे आता. आणि कंडिशन फॉर कॉन्व्हेक्झिव्हिटी अँड कॉन्केव्हिटी. आता थिटा 90 डिग्री त्यासाठी जे लिक्विड असणार ते हायपोथेटिकल लिक्विड असणार ते ॲक्च्युली प्रेझेंट नसणारे आपण ते कन्सिडर केलेले हायपोथेटिकल लिक्विड. म्हणजे पहा हा कंटेनर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण लिक्विड भरलेलं आहे कोणतंही असेल. इथं जर मॉलिक्यूल घेतला ह्याच्यावरती नेट फोर्स कुठे असणार आहे डाऊनवर्ड डिरेक्शन असणार आहे. आणि नेट फोर्सला आपला सरफेस टेन्शन परपेंडिक्युलर असणार आहे. नेट फोर्सला परपेंडिक्युलर असणार आहे आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल असणार आहे. मग इथं जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे 90 डिग्री. सिमिलरली तो जर मॉलिक्यूल मी इथे घेतला तर ह्याच्यावरती पण नेट फोर्स कुठे असणार आहे एक्झॅक्टली डाऊनवर्ड डिरेक्शनला व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर मला अँगल मिळणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती 90 डिग्री. मग इथं एक मॉलिक्यूल मी कन्सिडर केला. हा त्याचा स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग ह्या मॉलिक्यूलचा या साईडला असणार आहे मॉलिक्यूल ए आणि पी. AP काय असणार आहे ॲडझिव्ह फोर्स. आता जो कोहेझिव्ह फोर्स असणार आहे ना तो ह्या सॉलिड सरफेसशी एक्झॅक्टली 45 अँगल क्रिएट करणार आहे. हा अँगल बरोबर 45 डिग्री असणार आहे. जर तुम्हाला थिटा जर 90 डिग्री पाहिजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्री पाहिजे ना तर कोहेझिव्ह फोर्स
ह्या सॉलिड सरफेसशी बरोबर 45 डिग्रीचा अँगल असला पाहिजे ह्या कोहेजिव्ह फोर्सचा, तरच तुम्हाला तो अँगल मिळणार आहे किती 90 डिग्री, आणि हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळं आपण ते लिक्विड काही कन्सिडर केले हायपोथेटिकल. ठीक आहे. मग आता AP आपला काय असणार आहे अडेझिव्ह फोर्स. अडेझिव्ह फोर्स. AC आपला असणार आहे कोहेजिव्ह फोर्स. आणि ह्यांचा जर रिझल्टंट काढला आपण ह्या केसमध्ये तर तो एक्झॅक्टली असतो व्हर्टिकली डाऊनवर्ड AR. तो कसा असणार आहे व्हर्टिकली नेट फोर्स किंवा रिझल्टंट नेट फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग आपल्याला माहिती आहे आपला सरफेस टेन्शन कसा असणार आहे नेट फोर्सला परपेंडिक्युलर, म्हणजेच असा. आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजंट झाला. फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजंट. आणि आत्ता हे लिक्विड कसं असणार आहे इक्विलिब्रियम स्टेटमध्येच असणार आहे, कारण सरफेस टेन्शन रिझल्टंटला परपेंडिक्युलर आहे आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल आहे. त्यामुळं हा अँगल असणार आहे 90 डिग्री, आणि तोच आपला असणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन माहिती आहे द टँजंट राउंड टू द free surface of liquid and surface the angle between tangent round to the free surface of liquid and surface of solid measure inside the angle. हा अँगल असणार आहे आपला थिटा 90 डिग्री. पण हे लिक्विड कसं असणार आहे आपलं हायपोथेटिकल लिक्विड. ठीक आहे. मग आता पहा इथं जर आपण पॅरलग्राम लॉ यूज केला, इथे P आणि RC जोडला, पॅरलग्राम लॉ यूज केला, तर पहा इन ट्रायंगल ARC या ट्रायंगलमध्ये अँगल हा किती आहे 45 डिग्री, बरोबर ना. अँगल RAC इज इक्वल टू 45 डिग्री, म्हणजे थिटा झाला हा 45 डिग्री. मग या ट्रँगलमध्ये आपण लिहूयात काय साइन 45. साइन म्हणजे काय असतो अपोजिट साइड्स आपण हायपोटेन्यूस. 45च्या अपोजिट साइड RC आणि हायपोटेन्यूस AC. ओके. पण RCच्या जागी मी लिहू शकतो AP. RCच्या जागी मी लिहू शकतो AP. पॅरलग्राम लॉ बरोबर. म्हणजे आणि साइन 45 माहिती आपल्याला 1/√2. RCच्या जागी लिहिला AP/AC. ठीक आहे. 1/√2 इज इक्वल टू AP/AC. म्हणजेच मी असं लिहू शकतो AP इज इक्वल टू AC/√2. AC म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ कोहेजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड. जर AP AC/√2 च्या इक्वल असेल तर थिटा आपला असणार आहे 90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री. आणि जर इफ AP इज ग्रेटर दॅन AC/√2 म्हणजेच जो रिझल्टंट आहे तो सॉलिडमध्ये येणार, म्हणजेच थिटा आपला होणार आहे लेस दॅन 90 डिग्री. थिटा आपला लेस दॅन 90 डिग्री होणार आहे, म्हणजेच ॲक्यूट अँगल. आणि तो मिनिस्कस असणार आहे कॉन्केव्ह मिनिस्कस. इफ AP लेस दॅन AC/√2 असेल तर थिटा असणार आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री, म्हणजेच ऑप्टूस अँगल.
आणि जो मिनिस्कस असणार आहे तो कॉन्व्हेक्स मिनिस्कस असणार आहे. मग ह्या कंडिशन झाल्या कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्झिव्हिटीच्या. जर ए पी ग्रेटर असेल AC/√2च्या तर जो मिनिस्कस असणार आहे कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे त्याचा रिझल्टंट सॉलिडमध्ये येणार, म्हणजेच अँगल लेस दॅन 90 म्हणजेच ॲक्यूट अँगल असणार. आणि जर AP हा AC/√2 पेक्षा स्मॉलर असेल तर थिटा ग्रेटर दॅन 90 असणार आहे, म्हणजेच तो अँगल ऑप्टस असणार आहे आणि तो मिनिस्कस कॉन्व्हेक्स मिनिस्कस असणार आहे. ओके.